मराठी अभिनय क्षेत्रातील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे शुभांगी गोखले। शुभांगी यांचे पती दिवंगत अभिनेते मोहन गोखले हे सिनेविश्वातील एक नावाजलेले कलाकार होते। शुभांगी अनेक मुलाखतींमध्ये मोहन यांच्याविषयी भरभरून बोलतात। आपली सोशल वाहिनी या चॅनलला दिलेल्या मुलाखतीत शुभांगी यांनी मोहन यांनी त्यांना लग्नासाठी पहिल्यांदा मागणी घातली होती तो प्रसंग सांगितलाय। शुभांगी म्हणाल्या, माझा बालगंधर्वला एका नाटकाचा प्रयोग होता। मी प्रयोगासाठी तयार होत होते। मेकअप रूमच्या दारावर नॉक झालं आणि मी दार उघडलं। समोर मोहन उभा होता। मी म्हणाले येस, तर तो म्हणाला, माझं नाव मोहन गोखले आहे, मला तू आवडलीस, आपण लग्न करूया, मज्जा येईल। मी तेव्हा 20 वर्षांची होते। मला उगाच असं वाटलं मला खूप मोठं व्हायचंय, स्मिता पाटील व्हायचंय, हा मध्ये अडसर ठरणार की काय। मी म्हणाले मला जरा वेळ लागेल, माझा प्रयोग आहे आता। तो म्हणाला हो, मी प्रयोग बघणार आहे। मी प्रयोगासाठी स्टेजवर गेले आणि मोहन प्रयोग बघण्यासाठी थिएटरमध्ये चालत आला। तो आला तेव्हा सगळं थिएटर त्याच्याकडे बघत होतं, कारण त्यावेळी तो पुण्याचा भयंकर लाडका होता, अशी मोहन गोखले यांची आठवण शुभांगी यांनी सांगितली। शुभांगी गोखले सध्या प्रेमाची गोष्ट या मालिकेत काम करतायत। तुम्हाला शुभांगी गोखले यांचं काम आवडतं का? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा। मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राष्ट्रीय मराठी।